नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पुतीननी युक्रेनवरती आक्रमण केलं 2022 साली. त्या दिवसापासून आजपर्यंत युक्रेनच्या मागे खंबीरपणे कोणता देश उभा आहे? हा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही कदाचित अमेरिकेचं नाव घ्याल, आणखी कोणाचं नाव घ्याल, जर्मनीचं घ्याल. पण खरा सपोर्ट दिलाय तो पोलंडने दिला. पोलंड आणि युक्रेन यांची सीमा जोडलेली आहे. या सीमा जोडलेल्या आहेत, त्याच्यातून सगळा शस्त्र पुरवठा पाश्चिमात्यांचा युक्रेन पर्यंत पोहोचला. त्याच्यासाठी पोलंडनी प्रचंड मदत केली. इतकंच नाही तर युक्रेन मधून जनता परागंदा झाली. देश सोडून त्यांना पळावं लागलं. ते गेले कुठे? यातले जवळजवळ 30 ते 35 लाख आजच्या घडीला पोलंडमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत. पोलंडने त्या सगळ्यांना सामावून घेतलं. जो पोलंड मध्य पूर्वेमधले कट्टरपंथी इस्लामींना एक माणूस आत घेणार नाही म्हणून ताकीद देतो, त्यांनी 30 लाख युक्रेनींना आपल्या देशामध्ये सामावून घेतलेला आहे. असा हा पोलंड आहे. आणि पोलंडच्या भावना अतिशय तीव्र आहेत. त्याची आपण कल्पना करू शकतो. सोव्हिएट संघ रशियाचा जेव्हा होता त्यावेळेला पोलंडवरती रशियाने आक्रमण केलं होतं. तुम्हाला माहिती असेल कदाचित, पण पोलादी टाचा वापरून पोलंड मधला उठाव चिरडून टाकण्यात आलेला होता. रशियाचं सैन्य तिथे पोहोचलं, त्यांनी धाव सगळा उठाव चिरडला आणि आपल्याला हवं ते बाहुलं तिथे सत्तेवर बसवलेलं होतं. एक प्रकारे रशियाने पोलंडचं शोषण केलेलं होतं. ह्याच पोलंडच्या जनतेचं वैशिष्ट्य असं की ती कॅथॉलिक जनता आहे. रशियन्स जे आहेत ते ऑर्थोडॉक्स रशियन चर्चचे अनुयायी असतात. ह्या पोलंडमध्ये लेख वॉलेसा हा नेता उभा राहिला आणि त्याला संपूर्ण पाठिंबा मिळाला तो पोलंड मधल्या चर्चेस मधून. इतिहास आहे. किंवा लेख वॉलेसा असतील किंवा पोलंडचा म्हणजे खूप जुना इतिहासापर्यंत जाण्याची गरज नाही. पण अतिशय तीव्र भावना आहेत पोलंडच्या रशियाबद्दल. आणि एकदाचा तो सोव्हिएट संघ मोडून पडला म्हटल्यानंतर वॉर्सा करारातून बाहेर येणं आणि नेटो मध्ये जाण्यासाठी सर्वाधिक उत्सुक जर कोण होता तर तो पोलंड होता, हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा असा हा पोलंड हा युक्रेनला मनापासून पाठिंबा देत होता आणि जमेल तेवढी सगळी मदत सुद्धा करत होता. तो पोलंड आज फिरलेला आहे आणि झेलेन्स्कींना ताकीद देण्यापर्यंत त्यांना मजल गाठायला लागलेली आहे. हे सगळं का? झेलेन्स्की रशियाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले म्हणून पोलंड खुश होता आणि म्हणून पोलंडनी झेलेन्स्कींना पाठिंबा दिलेला होता. पण हे मुळात झेलेन्स्की कोण आणि त्यांची पाळमुळं कुठली ह्याचा विचारच झाला नाही. आणि तो सुद्धा खरा म्हणजे पोलंडचा अतिशय दुसरा भाग असायला पाहिजे होता. त्यांचे डोळे खरे तेव्हाच उघडायला पाहिजे होते, पण ते झालं नाही. कारण रशिया विरोधाच्या भावनांमध्ये बहकत गेले पोलंड, बहकत गेले. तेव्हा हे झेलेन्स्कींचा हा जो पूर्वेतिहास आहे ना, तो आता का पोलंडला टाचतो आहे त्याचा विचार करून बघा जरा. त्याच्यासाठी आपल्याला हिटलरच्या काळापर्यंत जावं लागेल. हिटलरच्या काळापर्यंत का जावं लागेल? कारण हिटलरनी पोलंडवर आक्रमण केलेलं होतं. पोलंडचं एक स्वतंत्र साम्राज्य होतं. ते साम्राज्य हिटलरनी गिळंकृत केलं. त्यानंतर त्याची सुटका होणार महायुद्धाच्या नंतर. तर परत एकदा पोलंडला गिळंकृत केला तो सोव्हिएट रशियाने. पण मूळ जे दुखणं होतं की हिटलरनी पोलंडवर आक्रमण करून म्हणजे सगळे जे अनेक युद्धबंदी आणि जूनचा छळ वगैरे हा सगळा पोलंडच्या भागामध्ये झालेला होता. तिथे हिटलरनी अक्षरशः थैमान घातलेलं होतं. ती दुखरी नस पोलंडची आहे खरी. मग ती त्यांना युक्रेन पर्यंत आज कशी जोडते आहे हा प्रश्न तुम्हाला जरूर पडला. म्हणजे 41 साली ज्या वेळेला हिटलरनी रशियावरती स्वारी केली त्यावेळेला हिटलरला सर्वाधिक मदत करणारा कोण देश असेल तर तो युक्रेन. आणि कशी मदत केली? तिथे एक बंडेरा म्हणून लीडर होते आणि
जर्मनीच्या नाझींचे हे धाकटे भाऊच होते जणू काही. तसंच त्यांची पक्षाची धोरणं होती. त्यामुळे त्यांनी करार केलेला होता हिटलरशी, की आम्ही तुम्हाला मदत करू. त्यानुसार हिटलरच्या सैन्याला मदत करायचं काम झालं बंडेरांकडून. मला खरं वाटणार नाही, पण युक्रेनमध्ये सर्वाधिक ज्यूंवरती अत्याचार, छळ जर झाले असतील, तर ते युक्रेनमध्ये पकडून मारले गेले ज्यू. आणि गंमत अशी, की सोरोस हे स्वतः ज्यू आहेत. पण त्या काळामध्ये ते अन्य ज्यूंना पकडून देण्यामध्ये अग्रेसर होते. हा इतिहास आहे. तेव्हा हे बंडेरा जे आहेत ना, हे बंडेरा हे अत्यंत घातक अशी संघटना आहे. झेलेन्स्की हे झेलेन्स्की आणि त्यांचा पक्ष पहिल्यापासून बंडेरांचा समर्थक राहिलेला आहे आणि ते त्यांनी कधीही लपवलेलं नाही. ते उघड उघड बंडेरांचं गौरवीकरण करतात. त्यांच्या नावानी आज युक्रेनमध्ये अनेक जागांचं नाव सुद्धा बदललं गेलेलं आहे. रस्त्याची नावं बदलतायत, इन्स्टिट्यूट्सची नावं बदलतायत. बंडेरा हे ठळकपणे प्रामुख्याने पुढे येत आहेत. ते त्यांचे आज त्यांच्या देशाचे हिरो आहेत आज सुद्धा बंडेरा. का? तर त्यांनी रशियन आक्रमणाला मदत केली. हा इतिहास धरून झेलेन्स्की यांनी बंडेरांचं गौरवीकरण केलं आणि जनतेला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं, उभं केलं. आता ते बंडेरा पोलंडला दिसायला लागले. का हो बाबा, आता बंडेरा का दिसायला लागले? 2022 साली मला आठवतंय पुतीन यांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं होतं आणि ते म्हणाले होते, की तिथे युक्रेनमध्ये नाझी आहेत म्हणून. मलाही तेव्हा गंमत वाटली, की आता इतक्या वर्षांनंतर नाझी आणि तेही जर्मनी सोडून युक्रेनमधून कुठून आले? तेव्हा मी तो सगळा इतिहास वाचून काढला आणि माझ्या लक्षात आलं, की अरे बापरे! हे बंडेरा प्रकरण हे आपल्यापर्यंत कधी आलंच नव्हतं म्हणून. अर्थात पुतीनना ते माहिती आहे, की युक्रेन हा रशियाचा भाग असल्यामुळे त्यांना हा सगळा पूर्वेतिहास जो आहे, तो व्यवस्थित माहिती असल्यामुळे ते बोलत होते आणि ते आपल्यापर्यंत कधी आलेलं नव्हतं. पण आता पोलंडला ते सगळं डाचायला लागलं. तेव्हा पोलंड हा जर का युक्रेनच्या मदतीपासून 2 पावलं मागे आला, तर काय होईल नुसता विचार करा. काय होईल तर पाश्चिमात्यांची मदत युक्रेनपर्यंत पोहोचणार कशी? देअर आर नो अदर लँड रूट्स. म्हणजे तसा आहे तुमचा रुमानिया आणि इतर मोल्डोवा आहे. परंतु त्यांची फार मदत नाहीये. सर्वात जास्त मदत पोलंडनी केलेली आहे. त्या झेलेन्स्कींना युद्ध तर चालू ठेवायचंय, युक्रेनचं अमुक करायचंय, तमुक करायचंय, पुतीनचा पराभव करायचा आहे, एकदाच त्यांचा शिरच्छेद करायचा आहे, रशियामध्ये राज्यक्रांती करायची आहे. पण हे सगळं करण्यासाठी बंडेरांना पेटीत बंदोबस्तामध्ये ठेवायला ते तयार नाही. तेव्हा हे बंडेरा आता मोठे झालेले आहेत आणि पोलंडला जाग आलेली आहे. हा जो विवाद चाललेला आहे हा कुठल्याच क्षणी चाललेला आहे. मी आधीचा व्हिडिओ केला तो बेलारूसवरचा केला. लुकाशेंको घाबरलेले आहेत की युद्ध माझ्या भूमीपर्यंत येऊ शकतं. एक वेळ अशी होती की फ्रान्स म्हणत होता आम्ही पोलंडमध्ये अण्वस्त्र उभी करतो म्हणून. तर ह्यांची पोलंडमध्ये अण्वस्त्र उभी करायला पोलंड आता मान्यता देईल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे झेलेन्स्कींचं जे वर्तन आहे ते ऐन युद्धाच्या क्षणी त्यांनी पोलंड सारखा जर का खमक्या मित्र गमावला तर युद्धाला परत एकदा वेगळं वळण लागू शकतं. तेव्हा आज पुतीन कात्रीत जरूर आहेत, अडचणीत आलेले आहेत आणि कुठेतरी सामोपचाराची भाषा बोलताना दिसतायत. त्याच वेळेला झेलेन्स्कींनी स्वतःला आवरलं नाही तर युक्रेन पुन्हा एकदा युद्धात भरकटून जाईल आणि सगळे तज्ञ सांगतातच आहेत की जुलैमध्ये भडका उडणार आहे तिथे. इकडे इराणमध्ये थांबवलं युद्ध आणि तिकडे सुरू झालं. मग इथलं थांबलं की परत इराणचं सुरू होणार आहे. माझ्या मनात काहीही शंका नाही त्याच्या बाबतीत. बघूया आता कसं घडतंय ते. पोलंड ऐन वेळेला मागे आला तर युक्रेनची पंचायत मात्र निश्चित होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं सहकार्य असंच चालू ठेवा.